संशोधनाचं जेव्हा तुम्ही विश्लेषण करता, ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल टेंडन्सी तुम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न करता, त्याच्याद्वारे मेजर करण्याचा प्रयत्न करता. तर जाणून घेऊया आजही आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी. इट शुड बी सिम्पल टू अंडरस्टँड अँड इझी टू कॅल्क्युलेट. ओके. It should be based on all observation in the data. It should be capable of further mathematical treatment. It should be last affected by extreme observations. ह्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपण विचार केला तर जी काही आपण सेंट्रल टेंडन्सी असं म्हटलं की आपल्या डोळ्याजवळ मीन मीडियन मोड हे जनरली येत असतं. तर ॲव्हरेज आपल्याला जेव्हा काढायचा असतो, एक सरासरी काढायची असते, तेव्हा एक लक्षात घ्या की सांख्यिकी विश्लेषणाचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय आहे की संग्रहित केलेली माहिती जी आहे त्या माहितीच्या मदतीने एखादी संख्या शोधणे की जी संपूर्ण माहितीच्या गुणधर्मांचं विवेचन करते. म्हणजे जी काही माहिती असेल तर ती काय करते, त्या माहितीच्या मदतीने आपण एखादी संख्या शोधतो आणि ती संपूर्ण माहितीचं गुणधर्मांचं विवेचन केलं जातं. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं, अनेक संख्या असतात आपल्यासमोर. मग अशा अनेक संख्यांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या संख्येस तुम्ही काय म्हणता, ॲव्हरेज. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर ॲव्हरेज काय आहे की अशा अनेक संख्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संख्येस आपण काय म्हणू शकतो, ॲव्हरेज म्हणू शकतो. आता आपण व्यवहारामध्ये सहजपणे सरासरीचा ॲव्हरेजचा उपयोग करत असतो. म्हणजे ॲव्हरेज वेट किती आहे, सरासरी वजन किती आहे, लोकांचं सरासरी उत्पन्न किती आहे, किंवा विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती आहेत. किंवा आपण एखाद्या वेळेस असंही म्हणतो व्यवहारामध्ये की हा विद्यार्थी ॲव्हरेज आहे. म्हणजे ॲव्हरेज आहे किंवा याचं जर आपण ब्रीफली बघितलं की तो अत्यंत हुशारही नाही आणि तो फार डलही नाही, असा त्याचा अर्थ लावू शकतो आपण. मग संख्याशास्त्रामध्ये ह्या शब्दाला आपण थोडासा वेगळा अर्थ आहे. म्हणजे त्याचं विभाजन जर बघितलं तर विभाजनातील सर्वसामान्य मूल्य आणि प्रातिनिधिक संख्या म्हणजे सरासरी होय. म्हणजे त्याचं प्रतिनिधी करणारी जी संख्या असेल ती म्हणजे सरासरी. सरासरी ही संख्या संपूर्ण आकडेवारी जी आहे त्याच्यातून प्रतिनिधित्व करत असते. म्हणजे ती दिलेली संख्या जी असेल ते मोठे मूल्य आणि लहान मूल्य यांच्या मध्यभागी असते ती. मग ती जर आपण बघितली, आता सपोज आपण म्हणतो सरासरी, तर त्याचं मधलं जे मध्य सरासरीच्या मूल्याला मोजमापातील मध्यवर्ती मूल्य असं सुद्धा म्हटलं जातं. मग सरासरीचा उद्देश आणि जर आपण पाहिला तर संपूर्ण आकडेवारीचं प्रतिनिधित्व करणारी एखादी संख्या ही सरासरीचा उद्देश असतो. म्हणजे अशी शोधलेली एक संख्या जी हजारो लाखो संख्यांचं प्रतिनिधित्व करते. जे समजा आपल्या देशातील लाखो लोकांच्या उत्पन्नाचा अभ्यास केला आणि त्याची माहिती जर आपण मिळवली, ओके, आणि ती जी संपूर्ण माहिती आहे ती कदाचित आपल्याला लक्षात राहणार नाही. म्हणजे पूर्ण देशातील लोकांचं उत्पन्न आहे आणि त्याचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न केला तर ती लक्षात राहील की नाही राहील आपल्याला सांगता येऊ शकत नाही. किंवा ती जी माहिती आहे, ते जे आकडे आहेत त्या आकड्यांना फारसा अर्थही आपल्याला लागणार नाही. पण या उलट आपण जर आपण असं केलं, एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागलं. बघा, एकूण उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागाकार करून उत्पन्नाची सरासरी माहिती करून घेतली तर ती जी संख्या येईल ना ती अत्यंत उपयोगी ठरते. म्हणजे
लोकांचे उत्पन्न खूप आहेत, ओके, आणि त्यांची आकडेवारी आपल्याला खूप खूप मिळाली. पण जर आपण असा प्रयत्न केला की एकूण उत्पन्न आहे त्याला एकूण लोकसंख्येने भागलं, तर ती जी येणारी संख्या आहे ना, ती आपल्याला खूप आवश्यक अशी माहिती उपलब्ध करून देऊ शकते. तो जो आकडा आहे तो आपल्याला खूप उपयोगी ठरू शकतो. मग त्याच्या मदतीने, त्या आकड्यांच्या मदतीने काय होईल, तर आपल्याला काय होईल, उत्पन्नातील त्यांचं उत्पन्न जर असेल तर ते उत्पन्नातला आपल्याला डिफरन्सेस समजू शकतो. म्हणजे त्या लोकांच्या राहणीमानामध्ये किंवा राहणीमानाचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की जरी आपण तुम्ही सिम्पल मीन जरी म्हणताय किंवा सरासरी जरी म्हणताय, ती सरासरी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींचं ज्ञानापर्यंत पोचवत असते. म्हणजे ती जी माहिती आहे त्याच्या आधारे तुम्ही बऱ्याच गोष्टींची, ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की तुमच्या त्या अभ्यासानुसार, उद्देशानुसार कशी माहिती तुम्हाला मिळते आणि तुम्ही त्याचं कशा पद्धतीने अभ्यास करताय, विश्लेषण करताय, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तो. आणि अभ्यास करताना ह्या गोष्टी फार, याचे बारकावे समजणे एका संशोधकाला समजणं फार महत्त्वाचं असतं. आता ह्या ज्या गोष्टी आपण म्हणतोय की उत्पन्न वगैरे, तर हे उत्पन्न जर आहे आणि लोकांचं राहणीमान आपल्याला अंडरस्टँड होऊ शकतं, याच्यातून आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. ॲट द सेम टाईम आपल्याला ह्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला उद्देश आहे, कुठल्या तरी गोष्टींचा अभ्यास आपण करत असतो, मग ती जी माहिती आहे किंवा ती जो आकडा आहे त्याच्यावरून आपल्याला तुलना पण करू शकतो, तो कंपेअर करण्यासाठी पण आपण करू शकतो. म्हणजे बघा, मोठ्या प्रमाणात संग्रहित केलेल्या जर आकडेवारी असेल, ओके, त्याच्या साह्याने जर आपण एखादी मध्यवर्ती मूल्य काढलं, तर त्या मूल्याच्या साह्याने आपण काय करू शकतो, तुलना करू शकतो. म्हणजे ते आपल्याला सोयीनुसार पडू शकतं. म्हणजे ही तुलना कदाचित विशिष्ट काळानुसार पण असू शकते. फॉर एक्झाम्पल हे दिसतंय, फॉर एक्झाम्पल हे बघा, आता ही वर्ष दिलेली आहेत. मग मागासवर्गीयातील संख्या, मग त्याचा शेकडा आणि त्याचा शेकडा बदल, म्हणजे सार्वजनिक मागासवर्गीयांचे नोकऱ्यांचे प्रमाण दिलेलं आहे. पण जर सर्वसाधारण आपण बघितलं की आपण जर एखाद्या लोकांच्या उत्पन्नाचा सपोज आपण अभ्यास करतोय, तर उत्पन्न जर बघितलं तर विशिष्ट काळात झालेल्या बदलाचा किंवा भिन्न गटातील लोकांच्या उत्पन्नाची जर तुलना केली, तर त्याचं जे ॲव्हरेज येईल किंवा जे ते मूल्य येईल, मध्यवर्ती जे मूल्य येईल, त्याच्यावरून काय करू शकता तुम्ही की तुलनेमध्ये ती किती वाढ झालेली आहे किंवा ती घट कशा पद्धतीने झालेली आहे, ह्याची आपल्याला एक आयडिया येऊ शकते. म्हणजे ती घट कशी झालेली आहे, त्याचे वाढ कशी झालेली आहे हे आपल्याला समजू शकतो. किंवा त्याचा जो होणारा बदल आहे तो कशा पद्धतीचा बदल आहे, त्याची कारणमीमांसा आपल्याला करता येऊ शकते. तर म्हणजे ह्या मध्यवर्तीचं जे मूल्य आहे त्याच्या साह्याने आपण विविध कारणांमुळे विविध कारणांमुळे आकडेवारीमध्ये बदल काय होत आहे ह्याला आपल्याला फाइंड आउट करता येऊ शकतं, ह्याला हात घालता येऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोकांच्या सरासरी उत्पन्नामध्ये सारखा बदल होत असं किंवा वाढ होते, सारखी वाढ होत आहे असं आपल्याला जेव्हा जाणवतं, तेव्हा त्याचा अर्थ लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ होत आहे. म्हणजे जर एखाद्या लोकांचं सरासरी उत्पन्न सतत वाढत आहे पण लोकांचं राहणीमानामध्ये वाढ होत आहे, असा त्याचा अर्थ होईलच असं नाही ना. मग आता याचा वाढ होते की नाही होते हे आपल्याला त्याच्या मूल्य आहे, ती संख्या आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते समजू शकतं. कारण कसं आहे की उत्पन्नामध्ये वाढ होत आहे पण उत्पन्नामध्ये तर वाढ होत आहे पण किमतीमध्ये सुद्धा जर वाढ होत असेल, तर जर किमतीमध्ये होणाऱ्या उत्पन्नातील वाढ जर झाली तर
लोकांचं राहणीमान वाढण्याऐवजी घटलेलं तुम्हाला दिसून येऊ शकतं. म्हणजे अशी आपण तुलना करू शकतो. म्हणजे किमतीमध्ये वाढ झाली तर तुमचं उत्पन्न वाढूनसुद्धा तुमच्या राहणीमानामध्ये फारसा फरक पडतो आहे की नाही पडतो आहे हे आपल्याला त्या मूल्यांच्या आकडेवारी म्हणजे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून तुम्हाला समजू शकतं. स्पेसिफिकली एक अंदाज येऊ शकतो. तुम्ही कंपेअर करू शकता या थिंग्सला. तर अशा पद्धतीने तुम्हाला एव्हरेज काढण्यासाठी मदत होईल. पण तत्पूर्वी आपल्याला जी काही आता हे आपण असं बोलतो आहे की मूल्य किंवा वर्गीकरण हा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण आपण करतो आहे. पण ते त्याच्यासाठी जो आपल्याला माहिती जी मिळालेली असते ना, जो डेटा आपल्याला मिळालेला असतो ते खूप मोठी संख्या म्हणजे प्रश्नावली भरली आणि त्याची माहिती तुमच्याकडे संग्रहित आली म्हणजे त्याच्यावरून काहीतरी निष्कर्ष निघेल असं नाही आहे. तर तुमचा जो अभ्यास आहे ना, तुम्हाला जी संग्रहित केलेली माहिती आहे ती तुमची एकदा अभ्यासानुसार किंवा उद्देशानुसार तुम्हाला त्या माहितीचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या वर्गीकरणाची पायऱ्या अंडरस्टूड करणं फार महत्त्वाचं आहे. की तुमच्याकडे जर एखाद्या माहितीचं कलेक्शन आले, जसं फॉर एक्झाम्पल पोस्ट ऑफिस आहे आणि पोस्ट ऑफिसमध्ये काय करतात, जे काही पत्र येतात त्याची राज्यानुसार, जिल्ह्यानुसार, तालुकानुसार, ओके, त्याच्यानंतर गावानुसार, गल्लीनुसार आणि त्या व्यक्तीनुसार अशा पत्रांचे कप्पे केलेले असतात किंवा वर्गीकरण केलेलं असतं. आणि त्या पत्रांचे वेगवेगळे सेक्शन्स केलेले असतात. त्याच्या स्वतंत्र पिशव्याही असतात आणि त्या पिशव्या कलेक्ट करून मग पत्र वाटले जातात. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या ग्रंथालयात पण गेलो आणि एखाद्या सगळ्याच्या सगळं ढिगभर असं पुस्तकच असते, तर आपल्याला एखादं पुस्तक फाइंड आउट करायचं असेल तर त्रास होतो किंवा ते कलेक्ट काढताना आपल्याला ते पुस्तक भेटेलच की नाही भेटेल हे सांगता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की त्याचे जे सेक्शन्स आहे म्हणजे तुम्ही एका ग्रंथपालाला विचारलं तर तो ते पटकन चटकन पुस्तक शोधून आणून तुमच्यासमोर देत असतो. तसंच माहितीचं सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जी काही माहिती कलेक्ट करता ती विशिष्ट प्रोसेसनुसार किंवा प्रक्रियानुसार जात असते. तर ते आपण बघून घेऊया आज. महत्त्वाच्या माहितीची नोंद घेणं फार महत्त्वाचं असतं. जी काही तुमच्याकडे माहिती आणि ते संग्रहित असते तेव्हा महत्त्वाच्या माहितींची नोंद घ्यायची आणि मग त्या माहितीतून जी काही अनावश्यक माहिती ती वगळली जाते आणि वर्गीकरण करताना त्याचा उपयोग होतो. म्हणून वर्गीकरणाचे काही प्रकार पडतात. आपल्याला फार त्या अंडरस्टूड करणं महत्त्वाचं आहे. वर्गीकरणाचे हे प्रकार पडतात, तुम्हाला दिसत असतील तर बघा ह्याच्यामध्ये की एक तर भौगोलिक वर्गीकरण आहे, ओके, जॉग्राफिकल क्लासिफिकेशन, काळानुसार वर्गीकरण, गुणात्मक वर्गीकरण आणि संख्यात्मक वर्गीकरण, क्रोनॉलॉजिकल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असं त्याचं वर्गीकरण आहे. मग वर्गीकरणाचा आधार काय? फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की भौगोलिक वर्गीकरण आपण म्हणतो जेव्हा फर्स्टली तेव्हा भौगोलिक वर्गीकरणाचा आधार काय तर भौगोलिक प्रदेश, ओके. फॉर एक्झाम्पल आपल्या देशाच्या लोकसंख्येचं वर्गीकरण राज्यानुसार केलं जातं. राज्यातील साखर कारखान्यांचं जिल्हावार वर्गीकरण केलं जातं. जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या तालुकावार मांडणी केली जाते. फॉर एक्झाम्पल हे उदाहरण बघा. हे का देते? कारण की जेव्हा पण तुम्हाला मीन काढायचा असतो मॅथमॅटिकली, जर तुम्हाला ऑटोमॅटिक मीन वगैरे काढायचा आहे तर तुमच्याकडे असणारी जी माहिती आहे ती कशा प्रकारची आहे, कशा स्वरूपाची आहे ते जाणणं फार महत्त्वाचं आहे. ते सांख्यिकी म्हणजे वर्गीकरणाचे हे सांख्यिकी वर्गीकरणामध्ये डिफरंट टाईप्स तुम्हाला डेटा जेव्हा मिळतो त्याचं वर्गीकरण तुम्ही कशा पद्धतीने करता त्या सांख्यिकी गोष्टींचं त्याच्यावरून होत असतं. म्हणून ही पार्श्वभूमी